कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आंबे पाहिलेच असणार, तर आज आमच्याकडे होता पुरणपोळी आणि आंब्याचा रसचा बेत. पुरण आहे ना थोडंसं पातळ होऊन गेलं होतं, यासाठी त्याला आहे ना गॅसवर ठेवलं होतं, जेणेकरून थोडंसं घट्ट होऊन जाणार म्हटलं. त्या अगोदर आमटी आणि भात पण करून घेतला होता. त्याच्यानंतर लगेच भज्यांच्या साहित्य कट करून घेतले होतं. त्यानंतर लगेच गरमागरम कांद्याच्या भज्या करून घेतल्या. असं स्टेप बाय स्टेप स्वयंपाक केला ना, तर स्वयंपाक पण पटकन होतो. मी इकडे माझ्या स्वयंपाक करत होती आणि तिकडे माझ्या आयुषचे वेगळेच कारनामे चालू होते. म्हणजे ना पीठ घेऊन घेतलं होतं. पीठ सोबत मस्त असा खेळत बसलेला होता. आम्ही पीठ मागत होतो, तो लगेच रडायला लागला होता. माझ्या सासूबाई त्या आहेत ना मस्त अशा पुरणपोळ्या लाटून देत होत्या. ते बोलले, "मी पुरणपोळ्या लाटून देते, तर पुरणपोळ्या शेकून घे." असं त्यानंतर मी पण सर्व पुरणपोळ्या पटापट मस्त तेल लावून अशा शेकून घेतल्या. नवीन काही वस्तू मम्मीने बनवायला घेतली, की मुलं खूप एक्साइटेड असतात खायासाठी. त्यानंतर म्हटलं आंब्याचा रस पण पटकन करून घेते. मला वाटलं, की आज आंब्याचा रस बनणार की नाही, कारण मुलं आहेत ना मला थोडा पण आंबा कट नाही करू देत होते. जसं आंबा कट करायची तसं ते खायला घेत होते. मुलं आहेत म्हटलं ते तर काही ऐकणार नाही, म्हणून मी पण त्यांना आहे ना आंबे खाऊ देत होते. त्याच्यानंतर मी पण मस्त आंब्याचा रस बनवून घेतला होता. फ्रीजमध्ये ठेवून देत होते थंडगार व्हायसाठी. म्हटलं जेवायच्या वेळेसच काढणार आता बाहेर. स्वयंपाक तर सर्व होऊन गेला होता, पण हा स्वयंपाकचे आहे ना खूपच जास्त भांडे निघालेले आहेत. म्हटलं पटकन भांडे पण घासून घेते. त्यानंतर आहे ना माझे नणंदबाई ते पण येऊन गेले होते. मग सर्वजण आम्ही जेवायसाठी बसलो. भांडे तर घासून झालेत, पण जेवणानंतर परत तसेच भांडे निघणार आहेत. चला असो, आता मी पण जेवण करते, पटकन भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये.